सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात. जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. त्याच्यात पाचशा पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबी मधून नोंद निघाली. एकच नाव सांगतो. जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी. आता तुम्हाला कायद्याने चालायचंय ना. जर बाकीच्यांच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना 67च्या नंतर, यांची एकाची नोंद नाही उकडच, तुम्ही यांना कशाच्या आधारावर 16% आरक्षण दिलं? आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचं वाटोळं करून तुम्ही दिलं कसं? परत हेच म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावता. ही भूमिका आम्हाला पसंत नाही. इतक्या दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो. तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच घालायचं काम केलं, प्रत्येक वेळेस. तरी आम्ही सोडूनच देत राहिलो. तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं? आम्हाला आधार आहे ना सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे. ज्याला घ्यायचे मी नाव घेतो ते घेते, नाही तर नका घ्यायना. पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्यात, त्यांना देणं आवश्यक. तुम्ही कशा देत नाहीत? लोहार समाजाचे निघाल्या, काही कुंभार समाजाचे निघाले. का देत नाहीत तुम्ही? त्यांच्यावर का अन्याय करताय? ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही? काय कारण आहे तुमचं न देण्याचं? यांना सुद्धा आता मिळालं पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा. आता हे संगत लफडं सगळं सुरू. आता बेकायदेशीर बोगस आरक्षण दिलं कोणालाच नोंदी नसताना, ते तुम्ही कायदेशीर मानायला लागला. नाही तर पुरंच रद्द करून टाका.